पालघर जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आरक्षण हक्क बजाव समितीने आता थेट लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत आंदोलनाची दिशा अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतलाय। 13 ऑगस्ट पासून लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांसमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनाची सुरुवात आमदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानासमोर करण्यात येणार असून त्यानंतर खासदार, शिक्षक, आमदार आणि पदवीधर आमदारांच्या निवासस्थानांसमोरही आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले। गेल्या अनेक वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील स्थानिक पात्र ओबीसी उमेदवारांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याचा दावा समितीने केलाय। निवेदने, मोर्चे, उपोषणे आणि आश्वासनानंतरही ठोस तोडगा निघत नसल्याने आता आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आरक्षणाचा प्रश्न केवळ कागदावरच्या आश्वासनांनी सुटणार नाही, तर लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका समितीने मांडली। विशेषतः प्राथमिक शिक्षक भरतीसह विविध शासकीय भरतींमध्ये पात्र स्थानिक उमेदवारांना संधी मिळण्याचा प्रश्न गंभीर असल्याचं समितीचं म्हणणं आहे। अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत चालली असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। याचबरोबर ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आणि त्या तुलनेत राजकीय आरक्षण किती हा सवालही आता उपस्थित केला जातो। ओबीसींच्या जातनिहाय लोकसंख्येबाबत अद्यावत अधिकृत आकडेवारीचा प्रश्न असल्याने प्रतिनिधित्वाचे प्रमाण आणि आरक्षणाचा आधार यावरही चर्चा सुरू आहे। त्यामुळे ओबीसी समाजाची वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर यावी अशी मागणी पुढे येते। आता समितीने सर्वपक्षीय ओबीसी पदाधिकाऱ्यांना थेट आवाहन केलंय। ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येत असताना जागे कधी होणार? आज गप्प राहिला तर उद्याच्या भावी पिढीला उत्तर काय देणार? असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। समाजाच्या आरक्षणाचा हक्क वाचवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील ओबीसी पदाधिकाऱ्यांनी पक्षीय पदांचे राजीनामे देऊन आरक्षण हक्क बचाव समितीच्या लढ्याला ताकद दाखवावी असे आवाहन करण्यात आले। कारण हा प्रश्न केवळ आजच्या उमेदवारांचा नाहीये, हा प्रश्न पुढच्या पिढीच्या शिक्षणाचा, रोजगाराचा आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा आहे। आज आवाज उठवला नाही तर उद्या भावी पिढी विचारेल, आमच्या हक्कासाठी तुम्ही काय केले? हा सवाल आता समाजासमोर उभा ठाकलाय। 12 ऑगस्ट रोजी शिक्षक पतपेढी भवन पालघर येथे आरक्षण हक्क बचाव समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली। या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली। आरक्षणाचा हक्क पूर्ववत होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला। शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्याचा इशाराही समितीने दिलाय। आता 13 ऑगस्ट पासून लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांसमोर आंदोलन सुरू होते। आश्वासनांचा जाब विचारला जाणार आहे। ओबीसी अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्ष राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हक्कासाठी मैदानात उतरायचं की नाही याची परीक्षा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा सवाल, आरक्षणाचा हक्क पूर्ववत होणार कधी? पालघरमध्ये आरक्षणाचा हा लढा आता निवेदनांपासून थेट आंदोलनाच्या मैदानात पोहोचलाय। जागे कधी होणार आणि भावी पिढीला उत्तर काय देणार हा सवाल आता लोकप्रतिनिधींसमोर उभा ठाकलाय। म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी 2011ची ही जनगणना त्या ठिकाणी ठेवलेली आहे, गाईडलाईन दिल्या की 50%च्या वर लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये भरती करताना 50% एसटी प्रवर्गातील आणि 50% खुल्या प्रवर्गातील भरती करण्यात यावी। 25 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी असणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील भागामध्ये 50% एसटी आणि 50% खुला प्रवर्ग। पण ज्या ठिकाणी लोकसंख्या 25% पेक्षा